नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. सध्या आपण ऐकतोय जी.ए. कुलकर्णींचा पारवा हा कथासंग्रह. जी.ए. कुलकर्णींची खासियत आपल्याला आतापर्यंत कळलीच आहे. भयंकर खरी वाटणारी वातावरण निर्मिती. आजच्या कथेत तर तुम्हाला असं होईल की प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी बसलेले आहात आणि सगळं अनुभवताय. आणि यामागचं एक कारण म्हणजे ही कथा अगदीच दुपारपासून ते संध्याकाळपर्यंतची कथा आहे. तुम्हाला अगदी एक एक क्षण आपण तिथे आहोत आणि तो क्षण जगतोय असं शेवटपर्यंत वाटत राहील. कथेमध्ये फार काही घडत नाही, पण बरंच काही आपल्याला जाणवत राहतं. आपल्या डोळ्यांसमोर घडतंय असं वाटत राहतं. कथेचं नाव आहे शलॉट. ऐकूयात आपली आजची कथा. चार डोळ्यांनी साऱ्या गावभर रात्रंदिवस पहारा करणाऱ्या मनोऱ्यांतून फरशीवर वाट्या पडाव्यात तसा आवाज करीत नवाचे ठोके पडले. काशी एकदम दचकली. भीतीनं कावरी बावरी झाली. अनेक वर्षांच्या निर्जीव सवयीप्रमाणे ती उठली व दुकान उघडण्यासाठी दरवाजाकडे निघाली. आपल्या मागून बापाचा चिडचिडा कर्कश आवाज येणार. मग अर्धा तासभर अंगावरून सरडे चढत उतरत असल्याप्रमाणे शब्द पडणार असं तिला वाटलं. पण ती उठून उभी राहताच तिच्या ध्यानात आलं, आता तो दुस्वास संपला. 4 दिवसांपूर्वी बाप कायमचा बाहेर पडला. सतत 8 वर्षे अंथरुणावर खिळून पडून तो आता निघून गेला होता. तिला ते शेवटचं दृश्य आठवलं. त्याचा चेहरा चेपलेला, मातीचा असल्याप्रमाणे दिसत होता. त्यावर आधीच एक दिवस मेलेली तेलकट कळा आली होती. आजूबाजूचे 4-6 लोक आले. काशीनं त्यावेळी त्याच्याकडे पाहून घेतलं. त्या जन्मदात्याविषयीच्या काळ्या विषारी द्वेषानं तिचं शरीर ताटलं. त्या गळ्यावर दोन्ही हात ठेवून तो अगदी चिरडून टाकावा असं तिला क्षणभर वाटलं होतं. आपल्या आईचं आयुष्य त्यानं सापाप्रमाणे पिऊन टाकलं आणि स्वतःचा अतृप्त हडकुळा देह पोसला. पण आता ते संपलं. त्याचं घाणेरडं अंथरूण कचऱ्याच्या कुंडात गेलं. त्याचे कपडे तिनं भिकाऱ्याला देऊन टाकले. त्या खोलीतल्याप्रमाणेच तिच्या आयुष्यातली अडगळ निघून गेली. तिला एकदम मोकळं मोकळं वाटलं, पण त्याबरोबर चिडही आली. बापाला बिलकुल आवडला नसत्या त्या साऱ्या गोष्टी तरातरा कराव्यात. तो कुठेही असला तरी संतापानं तो अगदी जळत राहिला पाहिजे असा कडवटपणा तिच्यात आला. ती उठली व तिनं उजव्या बाजूची कोनाड्या एवढी खिडकी उघडली. गेल्या 8 वर्षांत कधी तिकडून प्रकाश वारा आला नव्हता. तिला बाहेरच्या बाजूने कोळ्याचे जाळे लागले होते आणि फुगून बसलेलं दार उघडताना ढिकळाभर ओलसर माती ढिसकळली. काशी खिडकीजवळ उभी राहिली व थंड वाऱ्याचा हलकासा स्पर्श तिनं नव्या उत्साहानं चेहऱ्यावर झेलला. खिडकीतून वरच्या परसातील बाग दिसत होती. तेथे डेलियावर बशी एवढी 2 फुलं वाढली होती. वाढलेल्या गवतात निशिगंधाच्या 2 छड्या पांढऱ्या ताठर फुलांना घेऊन उभ्या होत्या. काशीचे हात लांब लांब पसरले. त्यांना त्यांच्या मांसल पाकळ्यांचा स्पर्श झाला. तिनं एक फुल खुडून केसात खोताच त्या गंधानं खोलीतील मेलेलं कुबट वातावरण सारं धुवून गेलं. भांडी, चूल, कोपऱ्यातील लांबट पेटी, मळकट आरसा, कपडे वाळत घालण्याची वरची दांडी, या साऱ्यांमधूनच त्या गंधाचे झरे सुरू झाले व काशी स्वतःशीच अगदी मनमोकळेपणानं हसली. पण त्यामुळे तिचा संताप कमी झाला नाही. बस, आज नेहमीप्रमाणे 9 वाजताच दुकान उघडणार नाही. 10 वाजता 12 वाजता उघडीन. मूठभर दाणे मी कुडाळकर म्हातारीला देईन. रामूला 50 रुपयांची उधारी देईन. तू कोण मला आता विचारणार? ढीगभर शेवंतीची फुलं गोळा करून गौरीसारखी सजेन. साऱ्या अंगभर त्यांची साडी घेऊन मिरवत गल्लीभर हिंडेत. बाप जणू खोलीतच असल्याप्रमाणे तिनं सगळीकडे पाहिलं. त्यानं कुठल्याच्या संताचा फोटो आणून भिंतीवर लावला होता. तो तिनं खस्स दिशी ओढला व पेटी मागे फेकून दिला.
आता राहता राहिलं त्याचं थुंकण्याचं अल्युमिनियमचं भांड. ते देखील तिनं उचललं व रस्त्यात फेकण्यासाठी दरवाजा उघडला. तिनं हात उचलला पण ती एकदम थबकली. समोरच्या सुतिकागृहाच्या बागेच्या कुंपणावरून तो हातभर सरडा हळूहळू खाली रस्त्याकडे सरकत होता. तो तिला चांगला परिचित होता. केव्हाही त्या कुंपणाकडे पाहिलं की बोगनविल्याच्या वेलावर कुठे ना कुठे तो हटकून दिसायचाच. डांबराच्या ठिपक्याप्रमाणे चिकट काळ्या डोळ्यांनी तो नेहमी तिच्याकडेच पाहत असे. पण आज तो निर्धास्तपणे खाली आला होता. कुंकवात पडून आल्याप्रमाणे त्याच्या पोटाजवळ लालसर पट्टा होता. काशी उत्सुक भीतीने त्याच्याकडे पाहत क्षणभर थांबली. त्या खरखरीत अंगावरून हात फिरवीत असल्याप्रमाणे तिचं अंग शहारलं. फणीच्या दातासारखे त्याचे काटे तिला बोचले व ती आकसली. सरडा कशावर तरी टपून होता व सावकाश पाय ताणून पुढे सरकत होता. त्या पायांकडे लक्ष जाताच मात्र काशी हादरली व संतापानं तिनं ते भांड नेम धरून त्याच्यावर फेकलं. ते कच दिशी त्याच्या पुष्ट अंगात रुतलं. तो फुटल्यासारखा झाला व अंग ओढीत बोगनविल्यात शिरू लागला. काशीनं धाड दिशी दरवाजा लावला व आत पेटीवर येऊन बसली. आतापर्यंतचा जोम ईर्ष्या जळल्यासारखी झाली व ती अगदी शरमून गेली. बाप गेला खरा, पण त्याची सावली मात्र शापाप्रमाणे राहणारच असं तिला वाटलं. कसलं रांडरू सरड्याच्या पायाने जन्माला आले कोणास ठाऊक. बाप संतापला म्हणजे कपाळ बडवून म्हणे. काशीचे पाय अगदीच बुटके कुरूप असून ती रानवट निवडुंगाच्या पानाप्रमाणे दिसत असे. चुरमुरे फुटाण्यांच्या बुट्टी आडती दुकानात बसली की तिचे पाय बाहेर दिसत नसत. पण पुष्कळदा एखादं नवं गिऱ्हाईक आलं की ती उगाचच पायांवर पातळ ओढून घेत असे. बदलता टाकता आले नाहीत तर निदान ते झाकून तरी ठेवावेत. काशीला वाटलं खरा सरडा 4 दिवसांपूर्वीच मेला. आपल्याला खिजवण्यासाठी आपला बापच सरडा होऊन बसलाय. मण्यासारख्या डोळ्यांनी आपल्याकडे कुत्सितपणे पाहतोय. ती मरगळल्या मनानं उठली. नव्या स्वातंत्र्यामुळे तिला जो मोकळेपणा वाटत होता तो बोंद्रा झाला. तिनं विमनस्कपणे पेटी उघडली व आतून 5-10 विणलेले रुमाल, एक स्कार्फ वगैरे उपसून बाहेर काढले व जमिनीवर टाकले. त्याबरोबर हिरवी पण आता मळलेली प्लॅस्टिकची माळही आली. चुरगळून कोंबून ठेवल्याप्रमाणे ते रुमाल धुरकटल्यासारखे झाले होते. हिरव्या हिरव्या फुलांचे टेबल क्लॉथ कसरीनं खाल्ले होते. काय करायचा हा सारा ढिगारा घेऊन? कुणाला तरी देऊन टाकावा म्हटलं तर त्यातील एक काहीतरी आपुलकीनं वापरेल असं कोणीही नव्हतं. कदाचित रामू हणमशेटला स्कार्फ चालेल. चालेल का पण? बापानं तर त्यांपैकी कशाकडे कौतुकानं पाहिलं नव्हतं. मग हे सारं कचऱ्यात टाकून द्यायचं? जाळून टाकायचं? काशीला तो विचारच चमत्कारिक वाटला. हे सारं जाळायचं? हे तर सारं तिचं आयुष्य होतं. सकाळी 9 वाजता ती दुकान उघडून बसली की लगेच दोऱ्याचा गुंडा बाहेर येत असे. डाव्या हाताच्या पहिल्या बोटाला तर दोरा गुंडाळून कायमचा कच पडला होता. दिवस दस जसा मोठा होत जात असे तसे खांब गाठी साखळ्या पडत. दोऱ्याच्या कलाकुसरीत एक एक दिवस पकडून तिनं तो धुरकट ढिगारा निर्माण केला होता. रस्त्यावरून लोकांचा जीवन प्रवाह वाहत असे. सुतिकागृहात कोणीतरी ओरडे, कमलचे हसणे ऐकू येई, झन्नक झन्नक घुंगरू वाजत. काशीच्या हातातील गुंडा लहान होत जात असे. बसून बसून तिच्या पायाला मुंग्या येत. मग ती अंगठ्याचं नख ओरखडी, पातळाची कड पायांवरून घे. ती लाल फुलं हिरव्या ओळी म्हणजे काटेरी आठवणीवर अडकलेल्या चिंध्या होत्या. अनेकदा तिला आपल्या आईच्या आठवणी येत. आठवणी नव्हे, आठवण एकच, मूक तप्त. त्या आठवणीत आईचा काशीला उद्देशून एकही शब्द नाही. प्रेमळपणे केसात खोचलेलं फूल नाही. मुद्दाम अर्धी घडी करून प्रथमच नेसवलेली साडी नाही. फक्त तिचं गुरासारखं ओरडणं, लाल भडक सळईची वीज, काटेरी लाकूड, धडधडणारं ऊर.
अजूनही त्या प्रसंगाची आठवण झाली की काशीच्या अंगावर काटा उभा राहतो. ती 5-6 वर्षांची असेल. चुलीच्या कोपऱ्यातून काटेरी लाकूड उचलून बापानं आईला पडवलं. तिच्या हातातील काकणांचा चुरा साऱ्या खोलीभर पसरला. ती घोगरेपणानं ओरडत पालथी पडली होती आणि त्या वेदनेला गाठ मारण्यासाठी त्यानं लाल सळईनं तिच्या दंडावर 3 वळ ओढले, रुमालातील 3 पट्ट्यांप्रमाणे. काय केलं होतं आईने, की काय केलं नव्हतं? तिला मग दर ओढत त्यानं बाहेर आणलं व बाहेर ढकलून दरवाजा लावून घेतला. काशीनं सारी रात्र उपाशी काढली. ओरडण्याला भात भाकरीचा वास, एकाकीपणाच्या भीतीला भुकेची धार. नंतर तिनं आईला पाहिलं ते मामाच्या घरी. अनेक लोक, पण आई मात्र स्तब्ध. कपाळ कुंकवानं लाल, दंडावर 3 वळ. तिचा संबंध संपला, पण तिने एक शब्द देखील जतन करायला काशीजवळ ठेवला नाही. निदान तेवढं तरी मागे राहायला हवं होतं. आता खिडकीतून स्वच्छ प्रकाश येणाऱ्या खोलीत तिनं तो शब्द काढला असता. पाय झाकून ती पेटीवर बसली असती व एखादा आकर्षक मणी गोल फिरवून पाहावा, त्याप्रमाणे तिनं तो सावकाश पाहिला असता. पण नाही, सारं शब्दावीण झालं. ओरडणं, लाल काळसर वळ, तापलेली सळई, हिरव्या करवंदांसारख्या टप्पोऱ्या मण्यांची प्लास्टिकची माळ. तिनं ती एका फेरीवाल्याजवळून घेतली होती. गळ्यात घातल्यावर तो भरल्यासारखा वाटू लागला. काशी स्वतःशीच हसली होती. पण जेवण पुढे ठेवताना बापानं ती माळ पाहिली तेव्हा संतापानं त्याने पाणी पिण्याचा वाडगा तिच्या तोंडावर फेकला होता. डोळ्याच्या कोपऱ्याला कातडं फाटून रक्ताची धार लागली. माळ घालून मिरवतय काय, तुझ्या बापाचा पैसा लागून गेलाय? तोंडाकडे पाहिलं तर कुत्रे नाही तंगडी वर करणार. वर मिरवतय. जातच साली कम असेल. खोकत तो किंचाळला. तो धडपडत उठला होता व थरथर त्या पायावर उभा राहून त्यानं ती माळ खास्स दिशी ओढून कोपऱ्यात फेकून दिली होती. प्लास्टिकची माळ, लाल सळी, मधून हिंडणारे कुरूप सरड्यासारखे पाय. काशीनं तो ढिगारा पुन्हा पेटीत टाकला. माळ उचलून ठेवताना तिनं ती गळ्याभोवती धरून पाहिली. तिला वाटलं अगदी टिच्चून ती माळ एक दिवस तरी आपण वापरावी. पण लगेच तिने विचार केला, नको, आता ती माळ नाही, ती तापलेली लाल सळी आहे. तिच्यावर हिरवी विषारी फुलं आहेत. तिला बापाचा कर्कशचा आवाज आहे. आता ती नको आपल्या जवळ. तिनं ती आत टाकली व पेटी झाकली. नाही, आता हे घरच बदललं पाहिजे. इथे राहणं नको. येथील प्रत्येक गोष्टीला बापाचा रोगट चिडचिडा स्पर्श झालाय. तो रंग ओढत चाललेला आरसा त्याचा, भांड्यांवर त्याचं नाव आहे. आपण नेसलेलं पातळ ही त्यानेच फेकलेलं पैशांचं, आणि त्या पातळ्याने झाकलेला कुरूप देह ही सरडा पावलं त्याचीच. काशीला एकदम मलिन वाटू लागलं. हे सारच एका फटकाऱ्यानं उद्ध्वस्त विस्कटून टाकावं असं देखील तिला वाटून गेलं. तोच दारावर आवाज झाला. तिनं दरवाजा उघडला. नामू गवळी त्याचं नेहमीच पावशेर दूध घेऊन आला होता. पण आज तो उंबऱ्याबाहेरच थांबला नाही. तो आत आला व कमरेवर एक हात ठेवून उभा राहिला. तो थोडा हसला सुद्धा. दूध घेण्यासाठी पुढे केलेला हात काशीनं झटकन खाली केला व हलकेच मागे कोपऱ्यातील काठीवर ठेवला. हलकट कुठला, स्वतःची लग्नाची बायको त्याला टिकवता आली नाही आणि निर्लज्जपणाने हसतोय. आणि काशी अमक्याशी बोलते, तमक्याला उधारी देते म्हणून चहाडी करायचा. निव्वळ त्याच्या आग लावेपणामुळे निदान 2दा तरी बापानं तिला बेदम मारलं होतं. घेऊन जा तुझं दूध, ती ओरडून म्हणाली. मी दुसरीकडे रतीब सुरू केलाय आणि पुन्हा इथं आलास तर गावगन्ना करीन बघ. नामू एकदम दचकला, शरमला.
त्यानं दुधाचं माप परत बुट्टीत ठेवलं, पण जाताना तिच्याकडे पाहून तो पुन्हा हसला. बघ दुसरीकडं, तिथं उधार मिळाला नाही तर सांग की मला, तो म्हणाला. तसा तो दिसायला वाईट नव्हता, पण त्याचा लघळपणा तिला बिलकुल आवडला नाही. ती त्याच्यावर संतापली, पण जेवढं संतापायचं तिच्या मनात होतं तेवढं तिला जमलं नाही. आता 10 वाजले होते. ती बाहेर आली व तिनं 3-4 दिवस बंद असलेलं दुकान उघडलं. 2 आकडांचं दुकान. त्यात चुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे, खारेदाणे यांच्या बुट्ट्या ठेवल्या की फारशी जागा उरत नसे. तिच्या बसण्याच्या डाव्या बाजूला सिगारेट विड्यांची बंडलं होती. मध्येच एका बरणीत स्वस्त्या लाल रंगात रंगवलेल्या साखरेच्या कांड्या होत्या. केव्हा तरी पोरं येत, चौघात मिळून 2 पैशांची एक कांडी घेत व लांब जिभा बाहेर लोंबकळत ठेवून ऐटीत निघून जात. काशीनं स्टुलावर फुंकर घातली व बसल्यावर नेहमीच्या सवयीप्रमाणे बोटाभोवती दोरा गुंडाळला. आज पण तिचं त्यात मनच नव्हतं. तिनं गुंडा परत टाकला व तळव्यावर चेहरा ठेवून ती रस्त्याकडे पाहू लागली. तेथे बसून तिनं 8 वर्षे काढली. नख वाढल्यावर कोर काढायची, पुन्हा नख वाढायचं, असा तिनं एक एक दिवस कोरून टाकला होता. रस्ता तोच, घरेदारेही तीच, पण आज पुन्हा सारं नव्या दृष्टीनं पाहत असल्याप्रमाणे ती सारं हावरेपणानं पाहत होती. सगळं टिपून घेऊन लाल हिरव्या धाग्यांनी मनात विणीत त्याला गुंतवून ठेवत होती. समोरील काळशार रस्ता वळसे वळसे घेत कॅम्पकडे हिरव्या झाडांत नाहीसा झालाय. दुपारी आणि संध्याकाळी तो जलद चालणाऱ्या नाडीप्रमाणे एकदम जिवंत होतो. गावातील तो एक महत्वाचा रस्ता आहे. लग्न मुंजीच्या वरातीत त्याच रस्त्यानं जात. लक्ष्मणाची वरात त्याच रस्त्यानं फुलाफुलांच्या मोटारीतून सावकाश निघून गेली होती. आपलं लग्न कधीतरी त्याच्याशी व्हावं असं तिला वाटे, पण पाहण्यापर्यंत देखील काही जमलं नाही. प्रेतयात्रेचा मार्गही तोच. कित्येक शांतपणे जात, अनेकदा हलगी असत. फटाकड्यांचा आवाज, गुलालानं माखलेली फुलं रस्त्यावर. मागाहून येणारी माणसं मग त्याच फुलांवरून सिनेमाला जात. त्याच रस्त्यावरून झकपक पोशाख केलेल्या बायका हळदी कुंकवाला जात आणि शनिवारी बाजार आटोपून तेलाची बाटली व वाहणा हातात लटकावीत श्रमलेल्या खेडवळ बायका त्याच रस्त्यानं परतत. सिनेमाची गाडी डुलत वाजत तेथूनच जाई, तर अनेकदा त्याच रस्त्यावरून मेलेल्या म्हशी गाई घेतलेले खटारे त्यांच्या लुळ्या माना हलवीत सावकाश जात. त्या रस्त्यावर जवळजवळ समोरच मर्तिकाच्या सामानाचं दुकान आहे. त्याचा दरवाजा नेहमी अर्धा बंद असतो, पण तेवढ्यातूनही आतील बांबू, मडकी, सुतळ्याची बंडले दिसतात. त्याचा मालक जुन्या शिवलिंगासारखा घोटीव डोक्याचा भट मोठा आकडेबाज आहे. तो जाड काचेतून सारखी वर्तमानपत्रातली रेखाचित्र पाहतो आणि गल्लीच्या कोपऱ्याला असलेल्या फुलवाल्यांकडे जाऊन पैसे लावतो. फुलवाल्यांची फुलं लग्न व मर्तिक दोन्हींनाही चालतात. दोन्हींचे पैसे त्याच गोणपाटाखाली सरकवतो व मधून मधून शारदा भुवनकडे ओरडून एक बोट उचलून सिंगल मागवतो. दुकानाच्या समोरच सुतिकागृह आहे. बाजूला जुनाट फाटक्या वस्त्रासारखी दिसणारी चाळ आहे. त्या बाजूला भिंती आडून प्राथमिक शाळेतील मुलींचा कलकलाट ऐकू येतो, पण रस्त्यावरून पेरूच्या झाडाखेरीज काही दिसत नाही. कधीतरी एखादी मुलगी धैर्यानं वर चढते, कच्चे पेरू कचाकच चावून अर्धवट फेकून देते. नंतर कंटाळून फांदीवरच रेलून रस्त्याकडे पाहते व मोठ्या उत्साहानं काशे म्हणून ओरडते. चित्रांच्या मळकट रिबन प्रमाणे तो रस्ता समोर पसरला होता. दुकानातून किंचित पुढे होऊन वाकून पाहिलं की सुरूची झाडे असलेले सदोतीत गजबजलेले नार्वेकराचे घर दिसते. आता 10:30 झाले होते. तेथून रमाबाई लठ्ठ पदर सारखा सावरणाऱ्या पाऊल टाकताच आता ते सारं घरंगणार असं त्यांचं अंग हादरत असतं. हातात ताम्हण घेऊन शाकंभरीला बाहेर पडल्या. त्यांना दूर पाहताच काशीनं काड्याची पेटी समोरच फळीवर ठेवली.
धापा टाकीत रमाबाई आल्या व एकदम दुकानापाशी थांबल्या. बाई काशे, काढी दे ग आज, विसरलेच बघ मी. डोळे मोठे करीत, आज हे भलतेच कसे आपल्याकडून घडले असा अपराधी चेहरा करीत म्हणाल्या. काशीच्या दुकानाजवळ आल्यावरच त्यांना नेहमी काड्याच्या पेटीची आठवण होते. त्यांनी पेटी उचलली व त्या देवळाजवळ आल्या. देवळाच्या ओरीत कुडाळकराची वेडी म्हातारी पाय सोडून बसली होती. तिच्या मागे शीत चिकटलेल्या 2 पत्रावळी होत्या व त्यावर माशा घोंगावत होत्या. रमाबाईंनी तिला पाहून नाक मुरडलं. त्यांनी फुलवात पेटवली व पेटीतील 2 काड्या हळूच ताम्हणात टाकून त्यावर रुमाल टाकला. मग पुन्हा धापा टाकत त्या परतल्या. त्यांच्या घरी पोरे बाळे आहेत, सारे घर सुजल्याप्रमाणे दिसावे इतका पैसा आहे. मग शाकंभरीकडून आणखी काय हवं या बाईला. त्यांच्या ऐन तारुण्यात त्यांच्याचमुळे घरच्या कारकुनाचा भर सोप्यावर खून झाला होता म्हणे. त्या पश्चातापानं ही बाई आता हात जोडून उभी राहत असेल का? पण काशीला वाटलं ते काही का असेना, त्यांचं सोनकाडी पातळ शहापुरी आहे, फार छान आहे. कधीतरी आपल्या अंगाभोवती तसलं पातळ जगजगीत सळसळावं. तिने रमाबाईंकडून काड्यांची पेटी परत घेतली. त्या परतल्यावर कुडाळकराची म्हातारी देवी पुढे धावली व त्यांनी तेथे ठेवलेली चिमूटभर साखर तिने उचलली. तिनं बोटांवरून कण न कण जिभेनं टिपला व ओला चिकट हात पिंजारलेल्या केसांना पुसला. नंतर रस्ता हळूहळू पापड फुलल्याप्रमाणे गजबजू लागला. गवळी गल्लीतून लांब वाकड्या शिंगांच्या म्हशी तेलकट काळा रंग चमकावीत संथपणे गर्दी करू लागल्या. एकमेकींना हुंदाडीत पुढे सरकू लागल्या. त्यांच्या मागे देवीच्या खाचा असलेल्या चेहऱ्याचा बंडू किंवा उन्हाळा पावसाळा डोक्यावर गोणपाटाची कुंची घालणारा भैरू असे. आज भैरू होता. तो अनेकदा दुकानात येतो. आजूबाजूला भीतीने पाहत 2 पैशांच्या विड्या घेतो व त्या घाईनं आतल्या खिशात कोंबून लगालगा निघून जातो. कुणाला घाबरतो तो अजून? 20-25 वर्षांचा हा बाप्या, पण अजून चोरूनच विडी ओढतो. आणि त्याचा आवाज कसलाय? तो बोलत असलेला काशीनं कधीच ऐकला नव्हता. तो फक्त म्हशींना चकचक करत असे व त्यांच्या पाठीवर उगाच काठी हाणत असे. काशीला वाटलं बस, त्या म्हशींमागून त्याच्याबरोबर जावं, माळावर मस्त उन्हाळपणे भटकावं, साडीची कास घालून उघड्या पायांनी पाण्यातून चालावं. वाहत्या पाण्याचा तिच्या पायांना कधीच स्पर्श झाला नव्हता. कोणास ठाऊक, जिवंत पाण्यानं पायावरील टरफलं गळतील, मग आतले खरे पाय दिसतील आणि मग त्या पावलांनी पाय हिरवट होईपर्यंत हिरव्याचार गवतातून हिंडावं. अगं, पण वेडी की काय तू? लोक काय म्हणतील तुला? लोक गेले मसणात. मला हे सगळं हवंय. किती दिवस मन मारायचं? आणि लोकांचं काय जातं? लोक गेले मसणात. त्यातच मग हायस्कूलला जाणाऱ्या मुलींच्या गर्दीची भर पडली. यावेळी तर काशी अगदी कावरी बावरी होऊन गेली. रंगीबेरंगी चपला सँडल्स मध्ये सुबक पावलं ठेक्यात चालली होती. त्या घोळक्यात तिला ओळखीच्या 4 मुली दिसल्या. त्या अगदी एवढ्याशा, केवढ्याच्या कणसा एवढ्या मुली. अगदी दुकानासमोरच खांद्यावर हात टाकून गंभीरपणे 15 मिनिटं उभ्या राहिल्या. मग त्यांतील एक पुढे झाली व तिनं 2 पैशांचे दाणे व 2 पैशांची साखरेची कांडी घेतली. या त्यांच्या दररोजच्या व्यापारातून काशीला 1 पैसा फायदा होत नाही, पण इतर गिऱ्हाईकं सोडून देखील काशीनं त्या मुलींना बोलावलं असतं. दाणे घेतल्यावर त्यांपैकी एकीनं ते काळजीपूर्वक मोजून पाहिले. अगं टाकी आणखी 2 दाणे. मोजून झाल्यावर त्या साऱ्या मुलींनी गिल्ला सुरू केला. अग जा. काशी म्हणाली, 2 पैशांना काय पोतभर दाणे देऊ की काय? वाग बाई. ती दाणे घेणारी मुलगी हात नाचवून म्हणाली, 2 पैशांना अवघे 24 दाणे काय? परवा दिवशी 29 दाणे होते की. हा दुसरीचा आवाज, कानात लाल डूल. काशी किंचित हसली व तिनं प्रत्येकीला मुठमुठभर चुरमुरे दिले.
वा, बरीच आहेस की. आम्ही लहान म्हणून फसवत होतीस नव्हे काय? जाता जाता त्या विजयानं म्हणाल्या, हे जवळजवळ दररोज चालायचंच. त्या घासाघिशीत तर खरी गंमत. त्यांच्या दमदाटीला बळी पडण्यातही आनंदच. चटचट वाहना वाजवत त्या मुली शाळेकडे चालल्या. काशी देखील त्यांच्या बरोबर शाळेत गेली. काळ्या चपला वाजवीत वर्गात जाऊन बसली. तिनं काहीतरी लिहून सुद्धा घेतलं. मधल्या सुट्टीतील गोंगाटात व्हरांड्यामध्ये खांबावर ती मीठ मागण्याचा खेळ खेळली व दमून परत आली आणि पुन्हा स्टुलावर बसून रस्त्याकडे पाहू लागली. समोरच्या चाळीतील मधल्या घराचा दरवाजा उघडला व मळकी पॅन्ट गंजी फ्रॉक घालून म्हातारा लठ्ठ गुंजीकर धडपडत बाहेर आला. त्याने एक सिगारेट घेतली व ती ओढत तो तेथेच उभा राहिला. तो बाहेर येताच त्याची 3-4 काळी तांबडी कुत्री लपकत बाहेर आली व त्याच्या पायांत घोटाळू लागली. मुली शाळेला चालल्या की नेमक्या त्याच वेळी गुंजीकरला सिगारेटची लहर येते. तो पोलीस इन्स्पेक्टर म्हणून रिटायर झाला होता. तो नेहमी एक पांढरी एक काळी काच असलेली चाळशी वापरतो. त्या काळ्या काचेमागे त्याचा डोळा कसा असेल? सरड्यासारखा असेलही. त्याच्या रानवट केसाळ चामड्याची असल्याप्रमाणे दिसणाऱ्या मानेचा काशीला फार राग आला. त्या मानेवरून धारदार खुरपं फिरवावं असं तिला वाटलं. पण त्याचं लक्ष समोर होतं. सिगारेटवर 1 इंच राख जमू देऊन तो मुलींकडे लाळग्या ओलसर नजरेनं पाहत होता. उंच टाचांचे सँडल्स घालून मागील मांसल सौंदर्य अधोरेखित करणाऱ्या मोठ्या मुलींकडे, जॉर्जेट मधील त्यांच्या रेशमी हालचालीकडे पाहून तो मध्येच खुळ्यासारखा हसत होता. अनेकदा तो एक सिगारेट संपली की लगेच दुसरी घेऊन तेथे तासभर उभा राहतो. त्या चाळीत पहिल्या घरात समोरच फतकला घालून पार्वतीबाईची अद्याप वेणीफणीच चालली होती. मध्येच तिने केस करा विंचरले व ती काशीकडे पाहून हसली. त्या धडपडीत तेलाची बाटली लवंडली. मध्येच ती आत पळत जात होती व 5-10 मिनिटांनी पुन्हा धप्प दिशी फतकाला घालून बसत होती. त्या बयेने आपल्या बुडाला मोटारचा टायर लावून घेतलं की काय कोणास ठाऊक. काशीला वाटलं व त्या विचारानं तिला एकदम हसू आलं. त्या शेवटच्या घरात कमल परांजपे राहते. तिचं स्वयंपाकघर अगदी रस्त्यालाच आहे. 10-10 मिनिटांनी ती धुणे, भाजीची देठे, कोळलेली चिंच टाकायला बाहेर येत होती. एकदा आली की अर्ध्या दरवाजावर रेलून ती रस्त्याकडे पाहत राहायची व जाताना काशीकडे पाहून स्वच्छ खुळसट हसायची. काय काशे, ठीक आहे ना? कुणीतरी अगदी तिच्या कानाजवळ ओरडलं. काशी जागेवरून जवळजवळ उडालीच. तिनं चमकून रस्त्याकडे पाहिलं. डॉक्टर साठे हातातील छत्री काठीप्रमाणे उडवीत रस्त्यावरून जात होते. त्यांचा आवाज म्हणजे पायली मनानेच मोजण्याजोगा. त्यांनी प्रश्न विचारला व ते खूप हसले. त्यांचं हसणंही तसंच विलक्षण. गोपाळ काल्यात भांड फुटल्यावर धपकन सारा अंगावर पडल्याप्रमाणे एकदम अंगावर कोसळत असे. त्यांना हसायला कारण तर नकोच, पण भलत्या वेळी देखील ते तितक्याच जोमानं उसळत असे. एकदा ते कोणाच्या तरी प्रेतयात्रेला गेले होते. त्यावेळी प्रेताची मान न बांधल्यामुळे ती नको नको हलत होती. त्यावेळी डॉक्टर खूप जोरानं हसले व गरजले, काय शिंची मान बांधली तुम्ही. आताच पहा. बाप मरण्याच्या वेळी डॉक्टर साठ्यांनाच कोणीतरी बोलावून आणलं होतं आणि आज 4था दिवस. पण डॉक्टरांचं काय ठीक आहे ना, हे दिलखुलास विचारणं. काय उत्तर द्यायचं त्यांना आता? पण काशीकडून त्यांना उत्तर नकोच होतं. आपला अजस्त्र देह बेडक्या लपतील अशा भेगा पडलेल्या टाचांवर सावरीत ते निघून गेले. पण त्यांच्या हसण्यात काहीतरी खुसखुशीत होतं. अंगावर गरम रग पडल्यासारखं वाटे. त्यांच्याकडे पाहून काशीला देखील एकदम अकारणच प्रसन्न वाटलं. आता रस्त्यावरील गर्दी एकदम वाढली. वर्तमानपत्र विकणारी पोरं ओरडत पळत सुटली. मध्येच मागे कुत्रे लागल्याप्रमाणे धावत जगन्नाथ आला. त्याने पेपरचा गठ्ठा एका काखेतून दुसऱ्या काखेत घेतला व घाईनं 1 रुपयाची मोड आहे का म्हणून काशीला विचारलं. त्याला नेहमी 1 रुपयाची मोड लागते आणि तीही दररोज.
त्यांना मोड विचारायची व काशीनं नाही म्हणायचं असं सतत घडतं. हा कार्यक्रम इतका नियमित झाला होता की तो अनेकदा तिच्या नाही म्हणण्याची वाट न पाहताच निघून जात असे. आता 2 धमणी गाड्या येऊन सुतिका गृहासमोर उभ्या राहिल्या. त्यामुळे तर गर्दी दाटल्यासारखी वाटली. सुतिका गृह किंचित बाजूला आहे. त्यासमोर लांबलचक बाग होती व पुढील उंच कमानीवर बोगनविला चढवला होता. त्याच्या फांद्या पिळून दुखवून वरच्या बाजूला मोर केला गेला होता. त्याला मोराची निळी छाती नाही की हजार डोळ्यांचा पिसारा नाही, फक्त मोराचं हिरवं प्रेत आहे. पण त्या वेलावर येणारे कागदी पाकळ्यांचे घोस मात्र काशीला फार आवडतात. त्याशिवाय बाहेरच्या भिंतीवर निळ्या तुतारीसारख्या फुलांचा वेल होता. अनेकदा भर दुपारी हातभर लांबीचा तो सरडा कुठेतरी सट दिशी निसटे. अंग शहारत असताही काशी त्याच्याकडे बराच वेळ पाहत बसे. दुरूनच त्याच्या पाठीला घाबरत स्पर्श करी. बागेत उंच नाजूक पातळ रंगाची फुले असलेली झाडे, डेलियाचे रानवट उफाडे रंग दिसत. पुष्कळ वेळा घोड्याच्या शेपटीसारखे केस बांधणारी डॉक्टर दावर लांब पांढरा कोट घालून बागेत हिंडत असे. एखाद दुसरं फुल तोडी. काशीला तर तिचा फार अभिमान. तिच्याविषयी कोणी काही म्हटलं, ती दारू घेते, बाळंतिणींकडे दुर्लक्ष करते, तर ते तिला अगदी खपत नसे. मग नकळत त्या गिऱ्हाईकाचं माप सपाट होत असे. तिला अनेकदा वाटे, आपणही तसं डॉक्टर व्हायला पाहिजे होतं. मग कोणी पाहत नाही अशा वेळी हळूच स्वतःच्याच पायावर ऑपरेशन करता आलं असतं. खुद्द डॉक्टरणीचे तरी कोळव्या एवढे पाय आले कसे? सुतिका गृहात वेळोवेळी धमणी गाड्या येत. मग आतून दमलेल्या चेहऱ्याच्या, जिवंत भरल्या पोटाच्या बायका अगदी अलगद उतरत व मोजून पावले टाकत पायऱ्या चढत. सोबत हात धरायला एक प्रौढ स्त्री. गाडीत एक तरी पोर हटकून असेच. त्याला गाडीतून हिंडण्याचाच आनंद आणि ते काशीचे खात्रीचे गिऱ्हाईक. हातात साखरेची कांडी घेऊन ते रस्त्यात भटके व ती संपली की कावऱ्या बावऱ्या नजरेनं आत पाहत पायऱ्यांवर बसून राही. अनेकदा आतून किंकाळ्या येत. ओरडून घसा बसून गेलेल्या बायकांचे कण्हे ऐकू ये. त्या आवाजानं काशीचं मन ठिकरल्यासारखं होत असे. ही ओरडणारी बाई म्हणजे काल आलेली ती नाजूक बाई की काय? मग कशी टिकणार ती या साऱ्यातून? की ती टचटचीत कुंकू लावणारी काळसर बाई? या सगळ्यांच्या वेदना काशीभोवती फिरत, तिला आपल्या जाळ्यात पकडून तिचे हालहाल करत. काही वेळा 3-4 पुरुष खाली मान घालून बाहेर पडत. अगदी पुढच्याच्या हातावर कापडात गुंडाळलेलं मूल असे. आनंद आशा सारं वाया गेलं. मग बाळंतीण गाडीतून जात असे, शरमलेली, सारखी रडणारी, आपल्याच हातून पाप घडलं अशा मुद्रेची. एकदा दोनदा बाई आपल्या पायांनी दवाखान्यात गेली, पण बाहेर आली दुसऱ्यांच्या मदतीनं. मूल मागे राहिलं, पण त्याचा स्पर्श नाही. तृप्त, वाट पाहत असलेल्या आनंदाचा कण नाही. कर्ज एकदाच देऊन मुक्त झाल्याप्रमाणे तेथून गेली. स्वप्नानं भारून आली, दुःख रिकामं करून गेली. जाणं येणं त्याच कमानी खालून. या दोहोंचंही निरीक्षण केलं त्या निर्जीव आंधळ्या मोरानं. त्याचा पिसारा हलला, फुलं डोलली व खाली जीवनाची एक झुळूक संपली. आता रस्त्यावरील गर्दीची घालमेल कमी झाली. गुंजीकराने सिगारेट फेकली व तो घरात गेला. आता तो बाहेर पडणार ती अगदी संध्याकाळी. मग तो कुठेतरी देवळात, भाजी बाजारात रेंगाळेल. सुतिका गृहासमोरील गाड्याही गेल्या. सुतिका गृहातून सुशीलाबाई पायऱ्या उतरत आली व दुकानाजवळ येऊन उभी राहिली. तिला पाहून काशीला फार बरं वाटलं. कोणाशी तरी थोडा वेळ बोलत राहावं असं तिला फार वाटू लागलं होतं. सुशीलाबाई सुतिका गृहात काम करते. आवडलेल्या, सदैव व्याकुळ चेहऱ्याची ही झाडणीसारखी बाई नेहमी धावपळ करीत असते. कंपाऊंडर पासून सगळ्यांकडून टाकून बोलून घेते. मध्ये केव्हा तरी उसंत मिळाली तर 5-10 मिनिटं काशीकडे येते. बोलताना मध्येच सारं विसरल्याप्रमाणे गप्प होते.
विमनस्कपणे एखाद दुसरा दाणा तोंडात टाकते आणि जागी झाल्याप्रमाणे भानावर येऊन तुरु तुरु परत जाते. ती येताच काशीनं विचारलं, आज सुट्टी वाटतं. सुशीलाबाईनं मान हलवली. होय ग, काल रातपाळी होती, त्याशिवाय सकाळी काम. आत्ता सुटलं बघ. तुझं जेवण झालं? सवयीनं काशीनं होय म्हटलं, पण आज सुशीलाबाईचं काहीतरी बिघडलं हे तिनं ओळखलं. तिचे डोळे लाल झाले होते व ती अगदी कुस्करल्यासारखी दिसत होती. नाही म्हटलं, माझा डबा आला असेल, तू घे हवा तर तो. त्याच ओढलेल्या आवाजात सुशीलाबाई म्हणाली, का तुम्ही नाही जेवत? बरं नाही वाटत? काशीनं विचारलं. ताप बीप काही नाही, अगदी दगडासारखी घट्ट आहे मी, पण काल जागरण झालं ना. मुठभर दाणे उचलून एक एक तोंडात टाकीत सुशीलाबाई सांगू लागली, ती गोखल्याची बाई 6 नंबर मधली, ती आडली, अगदी पिळून टाकल्यासारखी झाली बघ. अगं मी तरी काय करणार सांग, पण ती रात्रभर सुशीलाबाई सोडवाव मला यातून असं म्हणत ओरडत होती. आणि एकदा म्हणाली काय माहितीये? चुरचुरणारे डोळे चोळीत किंचित थांबून सुशीलाबाईनं म्हटलं, अगं म्हणते काय सुशीलाबाई, तुम्हाला असला अनुभव असता तर तुम्ही गप्प उभ्या राहिला नसत्या खांबासारखं. मला कसला गा अनुभव? मी काय झालीये कधी? लग्न म्हणजे काय हे समजायच्या आधीच माझ्या संसाराचं कोळसं झालं. म्हणून तर हे पांढरं पातळ, हे बेडपॅन वाट्याला आलं. तिने एक सुस्कारा सोडला. ती बालविधवा होती. दूर कुठेतरी चिकोडीला तिची एक चुलत बहीण आहे. तिच्या मुलांसाठी सुशीलाबाई थोडे पैसे पाठवते, पण खुद्द तिच्याकडे कुणी येत जात नाही. आपण आज जेवणार नाही हे तिनंच सांगितलं म्हणून काशीला समजलं, नाहीतर कुणी तिला विचारलंही नसतं. खरं सांगू काशी, स्वयंपाक पाणी करावं कुठेतरी, पण हा धंदा नको बघ. मला फार वाटतं हे सारं सोडावं आणि जावं दुसरीकडं. काशी एकदम अधीर झाली. चला आपण दोघेही जाऊ, मलाही इथं राहायचा फार कंटाळा आलाय. मी तुमची सारी कामं करीन, मलाही न्या बरोबर, असं तिला सांगायचं होतं. उतावीळपणे तिनं तोंड उघडलं देखील, पण जायचं तरी कुठं सांग? तिला थांबवत सुशीलाबाई म्हणाली, ती बहीण ना, तीच सध्या हॉस्पिटलमध्ये. आता मी येथून निघायची म्हणजे चौघांच्या खांद्यावरूनच. काय बोलावं हे काशीला समजेना. तोंडावर आलेले शब्द तसेच माघारी गेले. सुशीलाबाई जायला निघाली तर औपचारिकपणे थांबा की थोडा वेळ असं म्हणण्याचंही तिला आठवलं नाही. जाते ग, जाऊन पडते तासभर. जाता जाता सुशीलाबाई पुन्हा म्हणाली. त्यांच्या वहाणा वाकड्या तिकड्या झाल्या होत्या व आंबाडा सुपारी एवढा होता. काशीला वाटलं, तिला आईच्या वेदना माहित नाहीत. आपल्याला तर शाळेला जाणाऱ्या पोरी इतकंही काही माहित नाही. आपण सुशीलाबाई असतो तरी बरं झालं असतं. बाळंतिणीच्या वेदना कमी करण्यासाठी धडपडणारी सुशीलाबाई, दुःखाची जाणीव असूनही शांतपणे वाट पाहणारी डॉक्टरीण आणि ओरडणारी बाळंतीण, सारं सारं आपण एकदम व्हावं. सगळ्यांची ताटं पुढ्यात घ्यावी व लपक लपक चाटून पोटातील भूक भागवावी. सुशीलाबाई गेल्यावर भेंडाळलेला 1 तास गेला. आपण सगळ्यातून वगळल्या गेलो या भावनेनं तिचं मन दडपल्यासारखं झालं. रस्त्यावरून इतकी पावलं येतात जातात, पण त्यात आपले पाय मात्र हालत नाहीत. काशीनं तिथल्या तिथेच हालचाल केली. उगाच चुरमुऱ्यांच्या ढिगावर हात फिरवला. एक जळलेला दाणा काढून टाकला. कांड्यांची बरणी हलवून तेथेच पुन्हा ठेवली. आता रस्त्यावरील गर्दी ओसरलीच. मधून एखादी सायकल जात होती. गुंजीकराचं वितभरच उंच पण लांब ताणल्यासारखं दिसणार एक कुत्र बाहेर आलं. उगाच वचा वचा भुंकलं व कंटाळून निघून गेलं. एकंदरीनं रस्ता अगदी हातपाय ताणून दुपारीसाठी स्थिरावला.
ही वास्तविक काशीची जेवणाची वेळ, पण येथून हलू सुद्धा नाही असं तिला वाटू लागलं. जेवायचं म्हणजे चुलीत लाकडं कोंबण्यापासून कंटाळवाणी सुरुवात. त्या डोळे चुरचुर येणाऱ्या धुरात तासभर बसायचं आणि भात गिळून मग पुन्हा स्टुलावर हजर. छे, कशाला हवं ते? भोवतालचं सारं सळीनं काड फोडून त्यातून एकदा बाहेर पडावं असं चिडून वाटण्या इतका तिला एकदम वीट आला. ऊन आता कर्कशपणे ताटलं. शाकंबरीच्या कट्ट्यावर सावलीची एक लहानशी पट्टीच राहिली व म्हातारीने आपले पाय उन्हातून दुमडून घेतले. वडाच्या झाडाजवळ रामू हणवशेट आला होता. त्यानं गोणपाटानं जमीन झटकली व त्यावर त्यानं पिशवीतून आणलेले 5 नारळ, कापराच्या वड्या, उदबत्त्या वगैरे मांडून आपलं दुकान थाटलं. आज त्यानं हातरुमालातून थोडी शेवंतीची फुलं आणली होती, किंचित वाळलेली, शिळी. त्याचे त्याने 2 भाग केले व त्यांच्याकडे किंचित वाकड्या मानेनं पाहिलं. मग एका ढिगातील एक फुल उचलून त्यानं दुसऱ्यात टाकलं व मग समाधानानं गुडघ्याभोवती हात गुंडाळून तो बसला. त्याला नुकतीच मिसरूड फुटू लागली, पण अद्यापही तो सिनेमाच्या गाडीमागे जाऊन सिनेमाची जाहिरात मिळवतो, स्वतःशीच गाणे म्हणतो. शारदा भुवन मध्ये रेडिओ सुरू झाला की गुडघ्यावर ताल धरतो. त्याचा सख्खा भाऊ येथेच आडव्या गल्लीत वकील आहे, पण तो रामूकडे ढुंकूनही पाहत नाही. कित्येकदा आठवड्या पंधरवड्यातही रामूचा एक नारळ खपत नाही, पण तो त्या गोणपाट धंद्याला आपलं दुकान म्हणतो. आणि मंगळवारी गावातील सारी दुकानं बंद असतात म्हणून तोही त्या दिवशी नारळ लावित नाही. अनेकदा तो रात्री नुसते चुरमुरे खाऊन तेथेच झोपतो व मग तो नको नको म्हणत असता ती त्याला चूर अर्धी भाकरी देते. काय ग काशे, आज तुझं विणकाम नाही? त्यानं तेथूनच विचारलं. नाही बा, काशी तुटकपणे म्हणाली. ती चिडली नाही, पण तिला त्याबद्दल आज बोलायचं नव्हतं. शी, ही कसली रे शिळी फुलं? कुठून आणलीस ती? रामू हसला. बघ तरी, त्यावर एक आणा फायदा काढतो की नाही ते. तो अभिमानानं म्हणाला. त्याला एकदम कसलीशी आठवण झाली. त्यानं लगबगीनं पिशवी उचलली व त्यातून गुंडाळा केलेला एक स्कार्फ काढला, मोठमोठे रंगीत पट्टे असलेला. हा बघ, काल मी जुन्या बाजारात घेतला. तो कौतुकानं सांगू लागला. फक्त 8 आणे आणि सगळं लोकरीच आहे म्हटलं. 2 ठिकाणी भोका आहेत, पण ती आहेत बोटान एवढी. 2 टाके घातले की बघ कसा. नाणी उडवल्याप्रमाणे त्याने एकदम बिरबिरणारी शीळ घातली व तो हसला. काशी हिरमुसली. तो स्कार्फ चांगल्या भडक रंगाचा होता आणि खरखरीत लोकरीचा होता. पेटीतील ढिगाऱ्यामधील मळक्या स्कार्फ मध्ये अद्याप जी दुगदुगी होती ती संपली व तो मेला. मनातल्या मनात तिनं पेटीचं झाकण लावून टाकलं. काशे, मी परवा मुंबईला जाणार. चुटकी वाजवीत रामू म्हणाला. बस झालंय भिकार डुक्कर जगणं. उद्या तर दुकान बंद. परवा निघालो मी. काशी दचकली. तो जाणार म्हणताच तिला हुरहुरीनं एकटं वाटायला लागलं. खरं म्हणजे तो ना नात्याचा ना गोत्याचा, पण अनेकदा येऊन तो बोलत राहत असे. आपल्या आईनं विहिरीत उडी का टाकली हे त्यानं तिला सांगितलं होतं. बाहेर घालवताना भावानं आपली सोन्याची साखळी कशी काढून घेतली यावर तो चिडून बोलत होता आणि त्यावेळी काशीला त्याच्या इतकाच राग आला होता. त्याचे 2 नारळ खपले की तिला हायसं वाटे. पण आता तो निघाला. त्याला खूपच आनंद झालेला दिसला, पण तिला मात्र फसवल्यासारखं वाटलं. थोडं बरं देखील वाटलं, कारण एकटा तरी तुरुंगातून सुटला. मुंबईला समुद्र आहे नाही? तिनं विचारलं. कोणास ठाऊक, हात उडवीत तो म्हणाला. कधी माझा काका गेलाय तिथं. कुठेतरी राबायचं, कुठेतरी खायचं. काशी गप्प झाली. समुद्र आहे म्हटलं असतं तर आपणाला सुद्धा कधीतरी तो पाहायचा आहे असं तिनं म्हटलं असतं. तिला देखील आता फार वाटू लागलं, आपण सुद्धा असंच जावं कुठेतरी. हजारो माणसं हिंडतायत,
समुद्र, नदी आहे, आगगाड्या धावतात. अशा ठिकाणी इथलं काही सुद्धा घ्यायचं नाही. रात्री घर दुकानाला कुलूप लावायचं आणि रात्री कोणाला काही न सांगता अंधारात नाहीच व्हायचं. वेळ आता काही केल्या पुढे सरकतच नाही. वेळ टळून गेल्यानं काशीची भूक मंदावली. रामू बसल्या बसल्याच डुलक्या घेऊ लागला. समोर चामड्याच्या वाद्यांचा आतरड्यासारखा ढीक घेऊन बसलेला त्याच्या शेजारचा चांभार मधून मधून उठून शारदा भुवनमध्ये जाऊ लागला. शाकंबरीच्या कट्ट्यावर आळोखे पिळोखे देत वेडी म्हातारी उठून बसली व तिनं बोटे केसांत खुपसून ते जास्तच पिंजारले. ती उठताच पत्रावळीवरील माशा क्षणभर हलल्या आणि पुन्हा स्थिरावल्या. म्हातारी रस्ता ओलांडून काशीकडे आली आणि रस्त्यावरच ऐस पैस पाय पसरून बसली. तिनं उन्हात 2 बोटे पसरली व खालच्या 5 कानांच्या उंदराकडे पाहून ती खूप हसली. ऐन वयातच तिचे दोन्ही मुलगे 6 महिन्यांच्या अंतराने वारले. पण अजूनही ती झोपण्याच्या आधी शाकंबरी समोर उभी राहते व चुकलं मुकलं क्षमा कर म्हणत गालांना आळीपाळीने बोटे लावते आणि मुलांना उदंड उदंड आयुष्य दे असं म्हणून हात जोडते. अगं काशे, तुझे सुई काम नसा आज? एकदम धक्का बसल्यासारखा करून म्हातारीने विचारले. नाही आज, कंटाळा आला आजी. जांभई देत काशी म्हणाली. अगो, मला पण एक हिरवी टोपी दे की शिवून. म्हातारी म्हणाली व मुठभर झिंजा मुठीत पकडल्या. बघ, वारं लागलं की डोसकं गच्च होतंय. तिनं डोकं घट्ट दाबून धरलं. त्यामुळे तिला गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं व ती पायावर पडून पाठीची हाडं फिसकारत हसू लागली. ही म्हातारी देखील येथून कुठे जाणार नाही. ही जायची म्हणजे मग चौघांच्या खांद्यावरूनच, कदाचित आपल्यासारखंच. तिला विचारायचं, मी तुझ्याबरोबर येऊ का म्हणून? सध्या जिती आपल्याच भिंती आडे तेथेच ती सुखी. बरं आहे आजी, तिची समजूत घालण्यासाठी काशी म्हणाली. मग हिरवी टोपी पाहिजे तुम्हाला की लाल रंगाची करून देऊ? अग, वेडी की काय ग तू काशे? मला गो टोपी कशात? तोंडावर पटकन हात ठेवत म्हातारी म्हणाली. टोपी पाहिजे ती मुलग्याला गो, मुलग्याला. त्याला हिरवीच बरी. काशीने असहाय्यपणे सुस्कारा सोडला. तिने मुठभर दाणे घेतले व आजीच्या ओट्यात टाकले व म्हटलं, आजी, तुझा आता कट्ट्यावर. मोटरी बिटरी येतील रस्त्यावर. मोटार ग मला काय करते? डोंबल अशी जाईल ती गटाराकडनं, अगदी बघ कडनं. म्हातारी चटकन उठली आणि तिच्या ओट्यातील दाणे रस्त्यावर घरंगळले. ती तोल धरून गटाराच्या अगदी कडेनं चालू लागली, पण तिचा पाय घसरला. कडेची फरशी पायाला खरवडली. ती बाहेर आली आणि खरचटलेलं कातरडं तिनं काशीला दाखवलं. खरं गो भाई, मेल्या मोटरीनं धक्का मारला बघ. शिर उचपटलं तिच्या वायालात. ती म्हणाली आणि रडू लागली. काशीने आपले ओठ घट्ट दाबून धरले. ती स्वतः म्हातारीच्या मनातील कोळिष्टकात वावरू लागली व तिला गुदमरल्यासारखं वाटू लागलं. एक काठी घेऊन म्हातारीला हाकलून लावावं अशी तिला चिड आली. आजी, तू जा आता इथून, ती एकदम म्हणाली. त्या हेरेकरांच्या की देशपांड्यांच्या घरात म्हणे सत्यनारायण आहे, जा तू तिथं. सत्यनारायणाचं नाव काढताच म्हातारी धडपडत उठली. आपल्या मुलांच्या वाढदिवशी ती नेहमी सत्यनारायण करीत असे. खरं का ग? मग जाते मी, ती म्हणाली. मी तोपर्यंत हिरवी टोपी शिवून ठेवीन तुमच्या मुलग्याला. जाता जाता तिला खुलवण्यासाठी काशी म्हणाली. म्हातारी एकदम थबकली. तिनं कमरेवर हात ठेवले व मऊ नासत आलेल्या भुकरासारख्या डोळ्यांनी काशीकडे पाहिलं. काशे, फार फाजील गो तू. माझी पोरं मेली पटापटा, तुला नाही माहित? ती ओरडली.
त्या आवाजातील कर्कशपणाने काशी बिचकली, पण नंतर लगेच म्हातारी सुद्धा हसली. तिने विचार केला व टाळी वाजवली. काशे, टोपी बिपी नको गो. दोऱ्याचं एक मुलच तयार करतो. निळे डोळे पाहिजेत हो, अगदी निळे. मग लाल सदरा. मी जाऊन येते सत्यनारायणाला. तोपर्यंत ठेवते माझ्या घरात. तिनं शाकंबरीच्या कट्ट्याकडे बोट दाखवलं व ती निघाली. आपल्याला कोणीतरी टाचेखाली चिरडते असं काशीला वाटलं. हे अपंग मन, म्हातारीचं की उद्या परवाचं आपलं. तोंडात फडाफडा मारून गप्प आत जावं व आत स्वस्थ पडून त्या म्हातारीला मनातून हाकलून देण्याचा प्रयत्न करावा अशी तिला इच्छा झाली. पण ती तशीच बधीर होऊन बसून राहिली. समोर कमल येऊन दारात उभी राहिली. अर्ध्या दरवाजावर कोपरं टेकवून वाट पाहू लागली. याच सुमाराला तिचा नवरा घरी येऊन जातो. तो आलाच. त्याच्या सायकलवरून उतरण्यात ऐट आहे. क्लिक करून त्यानं सायकलीला कुलूप लावलं व धडाधडा तो वर गेला. कमलनं लगबगीनं दार लावलं, परंतु माडीवरील खिडकी उघडीच राहिली. नवऱ्यानं कमलचे दोन्ही हात हातात घेतले होते. कमल खिदळली, गुदमरली, पण ती सारखी हसत होती. काशीचं अंग मोहरलं. तिने हळूच आपल्या पायावर पातळ ओढलं. तिच्या अंधारलेल्या मनाला उजाळा मिळाला. ते उष्ण उबदार झालं. त्यावर केशरी रंग वास चढला. आपणच कमल, ते हसणं आपलंच. काशी स्वतःशीच हसली, लाजली. थोड्या वेळानं तितक्याच घाईनं कमलचा नवरा निघून गेला. केस सावरीत कमल बाहेर आली व त्याच्याकडे पाहत उभी राहिली. तिचा आई होण्याचा आकार आता स्पष्ट होऊ लागला होता. म्हणजे तिच्या वाट्याला निदान सुशीलाबाईचं दुःख तरी येणार नाही. पण त्या बाळंतिणीचं, कुडाळकर म्हातारीचं दुःख, त्या कल्पनेनंच काशी चरकली व तिनं तो अशुभ विचार काढून टाकला. त्या आडदांड नवऱ्यानं कमलला कुस्करलं तर नाही ना, असं वाटून तिनं तिच्याकडे पाहिलं. भांड अद्यापही हिंदकळत असल्याप्रमाणे कमल अजून हसतच होती आणि स्वतःशीच हरवून गेल्याप्रमाणे वेंधळ्यासारखी रस्त्याकडे पाहत होती. आता ऊन ओसरलंच. रस्त्यावर संध्याकाळच्या गर्दीची पहिली पावलं दिसू लागली. पुष्कळशा घरांनी आपले दरवाजे उघडले. वडाच्या झाडाची सळसळ वाढली. रामू आळस झाडून टापटीप बसला. 4-4:30लाच दुकानाच्या अगदी बाजूलाच नृत्याचा क्लास सुरू होतो. परंतु मळकट धोतर नेसणारे, चाळशीवाल्या शूद्रासारखे दिसणारे अग्निहोत्री मास्तर आज उशिराच आले. त्यावेळी 2-3 परकऱ्या मुली हॉल बाहेर ताटकळत उभ्या होत्या. मास्तरांनी हॉल उघडून त्यांना आत जाऊ दिलं व मग काशीकडून विड्यांची 3 बंडलं घेतली. त्यांना सतत विड्या लागतात. दर 5 मिनिटांनी विडीचं थोटूक खिडकीतून बाहेर पडतं व खिडकी लगेच बंद होते. काशीला तबल्याचा ठेका, घुंगरांचे झनक झनक फार आवडते. त्या ठेक्याबरोबर तिचं शरीर थरारतं, नव्या उत्साहानं जिवंत होतं. त्या लयीत भिरभिरत आयुष्यातील काही क्षण तरी आपण आपल्या पायात घुंगरांसारखे बांधावेत, बोलवावेत असं तिला वाटे. आता आणखी 2 मुली आल्या. त्यांना आत काहीतरी करायला लावून मास्तर बाहेर आले व दूरवर हावऱ्या वखवखलेल्या नजरेनं पाहू लागले. अग्निहोत्री मोहनाची वाट पाहत होते हे काशीनं ओळखलं व तिच्या कपाळावर आठ्या चढल्या. अंकलीकर वकिलाची बायको मोहना नृत्य शिकायला येते. तिची शिकवणी वास्तविक 5:30ला सुरू व्हायची, पण अग्निहोत्री बाकीच्या पोरींना 5:15लाच बाहेर पिटाळीत असत. बरोबर 5:30ला मोहना येते. ती आत गेल्यावर अग्निहोत्री लगेच दरवाजा लावीत. कडी सुद्धा. का कोणास ठाऊक, पण काशीला तिचा भयंकर राग येतो. एवढी धगुरडी बाई थन्नक थन्नक करत अद्याप नाच शिकते. वास्तविक मोहना हजारात देखणी होती. ती रस्त्यावरून निघाली की तिच्याकडे निर्लज्ज आसक्तीने न पाहणारा पुरुष क्वचितच. तिचा चेहरा लालसर गुलाब कळीप्रमाणे होता आणि ती हसली
आणि पुष्कळांकडे पाहून हसत असे, की मग तिच्या हसण्याला कळीप्रमाणेच वास असावा असं पाहणाऱ्याला वाटे. पातळांतील तिची आवडही अशीच धुंद होती. डोळे भाजणारा लाल रंग, आकाश आजारी वाटावं असा निळा रंग, सारं रेशमी, जिवंत, तरुण, तिच्या डौलदार आकाराला लालसेने लपेटणार. ती आल्यानंतर थोडा वेळ दणादणा पावले वाजत. तिला नृत्याच्या हालचालीतील कुलीनपणाची जाणीवच नव्हती की काय कोणास ठाऊक. पण एखादी छोटी मुलगी पाय टाकू लागली की जसे घुंगूर वाजत तसे तिचे कधीच वाजत नसत. ती घुंगूर भरडीत असे. मग काही वेळा घुंगरू एकदम थांबत. फोनोवर एकच एक रेकॉर्ड 5-7 वेळा लागे. नृत्य पुढे सुरू होणार हे काशी अगदी कान देऊन ऐकत असे. पण नाही, एकदा थांबल्यानंतर त्याच दिवशी पुन्हा ते कधीच सुरू होत नसे. काशीनं एकदा पेटीवर उभं राहून हळूच फटीतून आत पाहिलं होतं. लांब गादीच्या खुर्चीवर अस्ताव्यस्त कपड्यांची मोहना पडली होती आणि काळवंडलेले अग्निहोत्री अतृप्त भूताप्रमाणे तिच्या उत्सुक शरीरावरून वासनेची बोटे फिरवित होते. काशी एकदम शरमली होती, पण तिचं शरीर तापल्यासारखं झालं होतं. लाल तोंडाचे अनेक सरडे अंगात हिंडत असल्याप्रमाणे ते शहारले होते. अग्निहोत्रींचा चेहरा उजळला. त्यांनी नुकतीच पेटवलेली विडी फेकून दिली व लगबगीने आत जाऊन त्यांनी त्या छोट्या मुलींना बाहेर काढलं. काशीनं किंचित वाकून दूर पाहिलं. होय, कोपऱ्यावरून थरथरणारे झगझगीत जांभळे पातळ. रामू हणमशेठ कंटाळून गेला. त्यानं नारळ कापूर भराभर पिशवीत भरले व फुलं पशात घेऊन त्यानं ती काशी पुढे टाकली. सालं गावच भिकार, तू तरी घे ही फुलं, तो चिडून म्हणाला. त्यानं हात झाडले व स्कार्फ पिशवीत कोंबला. बराय कासे, उद्या दुकान बंद, उद्यापासून दररोज दुकान बंद. तो हसला. मग मी मुंबईला जाणार. आता पुन्हा इकडे आलो की झकाच मोटारीत नाही येतो का नाही बघ. मग मलाही घेऊन एक मोटर, हसून काशी म्हणाली. तिला खरं म्हणजे खूप बोलायचं होतं. आपणाला हे कुठेतरी असंच जायचंय, वाढायचंय, निदान खूप विसरायचंय हे त्याला तिला सांगायचं होतं. पण ते सारं तिनं स्वतः जवळच ठेवलं. पोरगेला रामूकडे पाहून ती हताश झाली. हा एवढासा मुलगा धडपड करून मोटर मिळवणार. निदान त्याला 2 वेळा भरपूर खायला मिळावं, झोपायला निवाऱ्याची जागा मिळावी असं मात्र तिला मनापासून वाटलं. तेवढ्यावर तो जगेल, वाढेल. तो तेथून निघाला त्यावेळी तिला समजलं की दुकानापासून थोड्या अंतरावर बसूनही त्यानं आपल्या आयुष्याला स्पर्श केला. तिची अनेक दुःख त्याला माहित होती. त्याची उपासमार तिनं पाहिली होती. आता तो जाणार, मग कदाचित तो कधी भेटणारही नाही. तो वळून जाईपर्यंत ती त्याच्याकडे पाहत होती. तो आपल्या भावाच्या घराकडे वळला नाही. तो उलट्या दिशेला गेला व दिसेनासा झाला. मग तिच्या ध्यानात आलं की नात्या गोत्याच्या तर राहू देच, पण आपल्या जातीच्याही नसलेल्या या पोराविषयी आपल्या डोळ्यात पाणी जमा झालंय. काशीला आता तेथे बसवेना. तिच्या मनातील तगमग वाढतच चालली. इथे या कळकट भिंतीत विरजत बसणं आता शक्य नाही असं तिला वाटू लागलं. पण जायचं कुठं हे तिला समजेना. अनिश्चितपणे ती उठली व आत आली. तिने डोक्यावरून पाणी फिरवलं व केस व्यवस्थित केले. तिचं एकच एक पातळ नवं होतं, ते तिनं काढलं. आरशात पाहून अधीरपणे तो खिळ्याला अडकवीत असता तो तिच्या हातून निसटला व खळकन फुटला. तिनं त्या तुकड्यांकडे निर्विकारपणे पाहिलं. बरं झालं फुटला तो. बापाची आणखी एक वस्तू आपोआपच नाहीशी झाली. ती बाहेर आली. पुन्हा तिने बुट्ट्यांवरून हात फिरवला आणि त्यावेळी त्या आवाजाकडे तिचं लक्ष गेलं. रस्ता ड्रमच्या आवाजानं फटकल्यासारखा होत होता व मागून सिनेमाची गाडी डुलत येत होती. ती गाडी जवळ आली. जाहिराती संपल्या होत्या तरी मागे पोरांचा घोळका लडबडत होताच. गाडी दुकानासमोरच थांबली व गाडीवाला खाली उतरला.
त्यानं 1 आण्याच्या विड्या घेतल्या. तेथेच फळीवर बसून त्याने एक विडी उलटी सुलटी करून पेटवली आणि एक ड्रमवाल्याकडे फेकली. पोरं उगाचच रेंगाळली. दुकानाच्या जवळ आली. त्यात एक निबर कडू कारल्यासारख्या तोंडाचं पोर होतं. त्यानं काशीचं लक्ष नाही असं समजून दाण्यांवर पटकन हात मारला, पण काशीनं तो नेमका पकडला व पिरगळला. हातातील सगळे दाणे खाली पडले. हात चोळीत ते पोर बटबटीत रागीत डोळ्यांनी तिच्याकडे पाहू लागले. "का रे लडतू, हाडच सैल करीन की." काशी चिडून म्हणाली. गाडीवाला पण हसला. "मोठ्या इबलीस कार्टाय ते, काल गाडीजवळच फटाकड्या लावल्या होत्या बोकडानं." बाकीची पोरं हसली आणि इकडे तिकडे विखुरली. एक जण सुतिका गृहाच्या भिंतीजवळ गेला होता. तो एकदम ओरडला व बाकीची पोरं लगेच गबागबा त्याच्या भोवती जमली. गाडीला 2 पोस्टर होती. एका चित्रात मागच्या बाजूला डौलदार आयाळीचा पांढरा घोडा होता व त्यापुढे कानात रुंद रिंग घातलेला एक धिप्पाड देखणा पुरुष हातात वाकडी तलवार घेऊन उभा होता. काशीची बोटं त्याच्या दंडावरून हळुवार फिरली, थरारली. तिनं त्याच्याकडे टक लावून पाहिलं. तोही आपल्याचकडे रोखून पाहतोय असं तिला वाटलं आणि ती एकदम अस्वस्थ झाली. तिनं नजर चटकन उचलली आणि दुसऱ्या चित्राकडे लावली. मोहनाच्या जांभळ्या पातळासारख्या आभाळात चंद्र आहे. खाली काठानं फुलं उमललेली असलेली नदी असून तिच्यातून हंसाच्या आकाराची होडी चालली आहे. तिच्यात रेशमाची केली असल्याप्रमाणे दिसणारी सोनेरी राजकन्या रेलून झोपी गेली. काशीचे डोळे मोठे झाले व तिनं उत्कटपणे आपली बोटं एकमेकांत गुंतवली. नदीचं निळसर निळं पाणी अगदी थंडगार आहे. त्या फुलांच्या वासानं तर सारं अंग जडावतं. त्या होडीचं शुभ्र प्रतिबिंब जसच्या तसं पाण्यात आहे. वळसे घेत नदी दूर शहराकडे गेलीये व तेथील वाडे, घुमट, मनोरे झाडींमधून अस्पष्ट दिसतात. राजकन्याच्या पायाखालील लाल मखमली उशीला काशीच्या पायाचा स्पर्श झाला. फुलांवरून वासाने झिंगून येणारा वारा तिच्या छातीला लागला व ती वेड्यासारखी त्या होडी मागोमाग चालू लागली. थोड्या अंतरावर अगदी खाली आलेल्या एका फांदीला होडी तटली. "सारा सिनेमा रंगीत आहे?" तिनं गाडीवाल्याला विचारलं. "तर काय, त्यात 2 नाच फार मस्त आहेत." "फार गर्दी असेल नाही?" काशीनं चाचरत विचारलं. "गर्दी कसली, हे?" थुंकत गाडीवाला म्हणाला. "पिक्चरनं मार खाल्ला. 5-10 लोक देखील नव्हते काल." काशीला फार आश्चर्य वाटलं. इतकं सारं रंगीत असून लोक गर्दी करीत नाहीत, घरीच बसून राहतात. तिनं दराची चौकशी केली. पैसे मनातल्या मनात मोजले. आतापर्यंतची अस्वस्थता गजबजून उठली. तिला ते सहावे ना. हा गाडीवाला, ती पोरं येथून एकदाची गेली तर फार बरं होईल असं तिला सारखं वाटू लागलं. आता दुकान बंद करून बाहेर पडायचं. बापाला अगदी टिच्चून दुबळ्या पायाभोवती टाकलेले दोर तोडून उघड्या हवेत यायचं. त्या पोरांचा घोळका एकदम ओरडू लागला. त्या इबलीस पोरानं एका काठीवर तो सरडा उचलला होता. सरडा सैलपणे हलत होता व त्याला आता मुंग्या लागल्या होत्या. त्या पोरानं काठी पटकन हलवली व रागानं तो सरडा फटकन फळीवरच टाकला. "हाडं सैल करणार ना, मग कर त्या सरड्याची." पळत जाता जाता ते ओरडले. सरडा पांढरं पोट वर करून पडला. त्याच्या डोळ्यांवर धूळही लागली होती आणि त्याचं लालसर तोंड किंचित उघडं पडलं होतं. तो सरडा सरळ अंगावरच पडल्याप्रमाणे काशीनं अंग चोरलं. आत्ताच्या आत्ता जर आपण इथून गेलो नाही तर गुदमरून जाऊ असं तिला वाटलं. गाडीवाल्यानं सरडा पायाने गटारात ढकलून दिला व त्या मागोमाग विडी टाकून तो उठला. गाडी चालू लागली व ड्रमवर तटक काठी उडू लागली. निळी नदी वळशा वळशानं शहराकडे धावू लागली आणि सुखानं आळसावलेल्या राजकन्येचा प्रवास सुरू झाला. काशीनं चटचट दरवाजा लावला व बुट्ट्या दणादणा आत आदळल्या. दुकानाचा घडीचा दरवाजा लावून कुलूप लावलं व ती धडधडत्या छातीनं बाहेर पडली.
कितीतरी वर्षांत ती अशी मुक्त बाहेर पडली नव्हती. रस्त्यावर येताच समोरील परिचित घरेच तिला दैत्या एवढी अवाढव्य दिसू लागली आणि माणसाच्या गर्दीत सापडल्यावर तर ती अगदी बावरून गेली. आजूबाजूला मोटर सायकली गलोलातून ताडताड फेकल्याप्रमाणे धावत होत्या. त्या साऱ्या गदारोळात तिला अगदी लहान एकटं वाटू लागलं. कुठे काही ओळखीचं दिसतं का ती पाहू लागली, परंतु सारं नवीन, विशाल, अपरिचित. माणसं कशात तरी गुंतलेली, कशामागे तरी धावत असलेली, कुठेतरी निघालेली. काशी देखील झपझप चालू लागली. जवळून जाणारी माणसं तिच्याकडे पाहून मिस्किलपणे हसत, पण तिचं त्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. आपण चालताना बदकाप्रमाणे डुलत चालतो हे तिला माहित नव्हतं. ती आपल्याच तंद्रीत होती. आयुष्याच्या या नव्या गतीनं इतके दिवस तिच्यात दडपून राहिलेलं काहीतरी उमललं, हर्षाने पसरलं. निळ्या हिरव्या मोटरी, झगझगीत वेड्या वाकड्या रंगीत नळ्या, वाऱ्यावर हलणारी दुकानातील लाल रंगांची पातळ, टांग्याच्या घोड्याच्या गळ्यातील आवळ्या आवळ्या मण्यांच्या माळा आणि त्याच्या टापांची लय, निरनिराळ्या आकार रंगांचे तलम ताणलेल्या रबराचे फुगे, त्यावर फुगेवाल्याने दाबून बोटे चोळताच मणक्यात शहारे आणणारा चिरका आवाज, काचेच्या भिंतीमागे लाल दिव्याभोवती डोळे मिचकावीत फिरणाऱ्या बाहुल्या. साऱ्यात ती अगदी हरवून गेली. सुशीलाबाई, रामू बरोबर कुणी जरी आलं असतं तर फार बरं झालं असतं असं तिला वाटू लागलं. आता थिएटर जवळील दिवा अजस्त्र डोळ्याप्रमाणे दिसू लागला. त्याखाली त्याच नदीच्या चित्राचा प्रचंड पडदा होता. जणू काशी अगदी नदीकाठीच आल्याप्रमाणे नदीचे पात्र अतिशय रुंदावले होते. काठावरील फुलांच्या पाकळ्या तळहाता एवढ्या होत्या. राजकन्येच्या साऱ्या बोटांवर निरनिराळ्या रंगांच्या रत्नांच्या अंगठ्या होत्या. दूर शहरातील एका वाड्याच्या गच्चीवर कुणीतरी हातात वाकडी तलवार घेऊन उभं होतं. पडदा व तिची नजर यांमधून कुणीतरी गेलं व तिची एकाग्रता मोडली. काशीनं निरखून पाहिलं व फुंकर टाकल्याप्रमाणे तिच्या मनातील बुजरेपणा नाहीसा झाला. ती हसली. तिच्या समोरून गेलेली स्त्री म्हणजे अनेक वर्षांपूर्वी दुकानासमोरच राहत असलेली नलूच होती. मोठ्या उत्सुकतेनं तिला भेटायला काशी पुढे सरकली, पण नलूचं लक्ष दुसरीकडेच होतं. 3-4 वर्षांच्या एका मुलाला हातात धरून ती ओरडत होती, कार्ट्यात चल एकदा, उशीर झालाय बघ. ती त्रासिकपणे म्हणत होती. काशी थक्क होऊन मागे वळली. तो नलूचाच मुलगा असला पाहिजे. ही नलू आपल्या ओळखीची नाही. ती परकरी नलू चिंचा खात असे, दोरीवरून उड्या मारत असे. ही आता थोडी स्थूल झालीये, आईला झालीये. काशीला वाटलं आपण त्या दुकानात उभत बसलो असता. नलू, गावातील रस्ते, सारं गावच आपल्याला मागे टाकून फार पुढे गेलं. काशीला किंचित शरम वाटली. त्या मुलाच्या हातात पारदर्शक बर्फाची लालसर काडी होती. काशी अगदी लहान झाली. स्वतःच्या इच्छेविरुद्ध तिला तिचा थंड स्पर्श जाणवला. जिभेला साखरेच्या पाण्याची गुळमट चव लागली. शेवटी नलूनं त्याला उचलूनच नेलं व काशी पुन्हा मोठी झाली. ती आता घोडक्याकडे पाहू लागली. तिकिटाच्या खिडकीजवळ 10-12 बायका होत्या. त्यामागे थोड्या अंतरावर तोंडात पान भरून एका काळ्या भिंगाचा गुंजीकर उभा होता. त्याचं काशीकडे लक्ष गेलं नाही. ओलसर जाड ओठांनी तो त्यांचं हसणं, खिदळणं, त्यांच्या पातळांचा रंग, त्यांच्या हालचाली पीत होता. अरे, रामूही आज तेथे होता. त्याने भांग पाडला होता व स्वच्छ कपड्यांवर स्कार्फ टाकला होता. त्याच्याबरोबर कुणी मुलगीही होती. चेहऱ्यावर शेरभर पावडर सांडलेली, बावळट पण त्याच्या प्रत्येक शब्दाला धरून लोंबकळणारी. काशीनं त्याच्याकडे अगदी रोखून पाहिलं. तिला वाटलं तसं पाहण्याने त्याचं लक्ष आपल्याकडे जाईल, तो हसेल. तिच्या बाजूलाच कोणीतरी हसलंही. तिनं चमकून पाहिलं. तिच्या एवढ्या उंच पण वयानं अगदी लहान अशा 2 मुली तिच्या पायांकडे बोट दाखवून खिसखिसत होत्या.
काशीनं तिकडं पाहताच त्यांनी माना वळवल्या. परंतु काशीनं त्यांचं बोट दाखवणं पाहिलं होतं. जणू आजूबाजूचा सारं जग वाकडी तलवार सरदिशी मध्ये फिरल्यामुळे एकदम तिच्यापासून अलग झालं व ती अगदी एकटी पडली. मुली, पानपट्टीच्या दुकानातील लोक, भेळवाला ही सारी जणे हजार बोटे दाखवून ही हसू लागली. तिला वाटलं त्या प्रत्येक बोटाची लाल सळई घेऊन हातावर, पायावर, चेहऱ्यावर वळ उठतायत. यावेळी कुणाचा तरी आधार घ्यावा म्हणून ती घाबरेपणाने इकडे तिकडे पाहू लागली. राम, नलू, गुंजीकर देखील चालेल, पण इतक्यात घंटा झाली. थिएटरनं माणसं गपागपा गिळल्याप्रमाणे ती नाहीशी झाली. काळे पडदे पडले आणि त्यांच्या पडण्यानं आज स्वरांचा एकदम गजबजाट सुरू झाला. एकदम आयुष्यच फुटल्याप्रमाणे तिचा सारा नवा उत्साह गळला. सगळेजण आपल्याकडे जिवंत झालेलं भूत असल्याप्रमाणे पाहतायत ही भावना इतकी कठोर झाली की तिच्या मनावर शरमेनं सरड्यासारखे काटे उठले. त्या रुंद नदीकडे, मनोऱ्यांच्या शहरांकडे तिला आता पाहावेना. खाली मान घालून ती मागे परतली. घरी येऊन तिनं कुलूप काढलं व ती तशीच पेटीवर बसली. वास्तविक दिवे लावण्याची वेळ केव्हाच होऊन गेली होती, पण तिनं दरवाजा लावून खिडकीही बंद केली आणि अंधारातच अंग चोरून बसली. बापाच्या साऱ्या वस्तू टाकल्या, पण हे पाय मात्र टाकता आले नाहीत. तिला त्या सरड्याची आठवण झाली. तो खूप मोठा मोठा होत खोलीभर झाला. त्याचे पाय व आपले एकच आहेत, परंतु तो बापाच्या कर्कशच्या आवाजाने बोलतो. मग नलूला आपली लाज वाटते. रामू देखील आपल्याकडे बोट दाखवून त्या मुलीसमोर हसतो. काशीला एकदम सारं नकोसं वाटू लागलं. कोणीतरी आपणाला दूर कुठेतरी काटकीनं उडवून देईल तर बरं होईल. डोक्यात जळजळणाऱ्या यातना तरी संपतील. अंगावरचे वळ निवतील. कोणीतरी दार ठोठावलं. आत बारीक केलेल्या कंदिलाचाही प्रकाश नाही, पण पुन्हा आवाज झाला. तासे, दार काढ, मी नामू आहे. बाहेरून आवाज आला. तो नामूचाच की त्या इबलीस कार्ट्याचा? पुन्हा सरडा आणला की काय त्याने? श्वास अगदी आवरून ती गप्प राहिली व ऐकू लागली. पुन्हा 2-3दा खडखडाट झाला. बराय काशे, आज ना उद्या. रागानं नामू म्हणाला व वहाणा चुरचुरत निघून गेला. मग ती अंधारात स्थिरावली. तिला वाटू लागलं या मळकड धुरकटलेल्या 4 भिंतींत आपण सुरक्षित आहोत. पायांना बांधलेल्या साखळ्यांनी बापाचे कायम गुलाम आहोत. बाहेरच्या वाहत्या जीवनाचा स्पर्श नको. तेथे आपलं आहे तरी काय? भर दुपारच्या भूताप्रमाणे आपण तेथे उगाच गेलो वेड्यासारखी. आपलं स्थान इथे. येथून जायचं म्हणजे चौघांच्या खांद्यावरूनच. त्यांना स्वतःचाच प्रकाश असल्याप्रमाणे त्या खोलीतील वस्तू तिला अंधारातही जाणवू लागल्या. धुरानं काळवंडलेली चुली मागील भिंत, फुटलेल्या आरशाचे तुकडे, लाल सळई, हिरवी करवंदी माळ, हिरव्या लाल रंगांनी विणून ढिगारा केलेले गत दिवस. रात्र आता गडद झाली व 4 डोळ्यांच्या मनोऱ्यातून नवाचे ठोके पडले. पण आपण परत आलोय की नाही हे पाहण्यासाठी बापच 9 हातांनी अंधारात चाचपडत असल्याप्रमाणे त्या आवाजानं काशीनं अंग चोरलं व शेवटी अंधारालाच नवं ठिगळ जोडल्याप्रमाणे ती तेथेच आडवी झाली. ही होती आपली आजची कथा शलॉट. मला माहितीये काशीच्या शेजारी बसून तिच्या भोवती मी फिरतीये आणि आजूबाजूचं सगळं मी अनुभवतीये, पाहतीये, मला जाणवतंय. तिच्या इतक्याच वेदना मला होतायत, तिच्या इतकंच हसू फुटतंय. अशा सगळ्या भावना मलाही जाणवल्या. जीएनची हीच ताकद आहे, आपल्याला वातावरणाचा एक भाग करून टाकण्याची. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला असं वाटतं की ही एक गोष्ट जर बरी झाली ना तर माझं आयुष्य पूर्णतः बदलून जाईल, चांगलं होऊन जाईल.
पण कधीतरी त्या वेदनेची आपल्याला इतकी सवय झालेली असते की ती वेदना नाहीशी झाली तर आपण काय करायचं हेच आपल्याला सुचत नाही. काशीचंही कदाचित असंच झालं असेल. तिला बंधनात राहण्याची इतकी सवय झाली होती की आता जेव्हा ते बंधन सुटलंय तुटलंय तेव्हा काय करायचं हे सुद्धा तिला माहित नाही. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि जर आजचं वाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या. जीएनच्या कथा मला प्रचंड आवडतायत. या कथा अशा अनेक मित्रांना आवडतील असं तुम्हाला वाटत असेल तर त्या नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि जर वाचन आवडत असेल तर अर्थातच चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू.